हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आपण बघणार आहोत आजच्या भागामध्ये काय झालं. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये पूर्णा आजी आणि सर्वजणच तिथे टेबलवर बसून नाश्ता करत असतात. तर पूर्णा आजी सायलीला हाक मारतात. तर सायली एकदम ओरडून म्हणते, पूर्णा आजी अशी काय करते ग. तर पूर्णा आजी म्हणते, अगं काय झालं. तर ती म्हणते, तुला गोळ्या आणायला इथे यायची काय गरज होती, मी आले असते ना तिथे. तर पूर्णा आजी म्हणते की तुला हेच बोलायचं होतं की अजून काही. तर ती बोलते की पूर्णा आजी, आता तू मला सायली म्हणजे तुझी नातसून असल्यासारखी वागवते, पण तुझी नात असल्यासारखी तू आता वागवत नाहीस. प्रत्येक वेळी तू मला अशी जाणीव करून देते की मी तुझी सून आहे. आणि ती तिला म्हणते, माझ्याशिवाय तू गोळ्या घेत नव्हतीस आणि आज बऱ्या घेतल्यास गोळ्या, असं म्हणून ती चिडते. त्यानंतर प्रतिमा तिची समजूत काढते. तिथून पूर्णा आजी तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा प्रतिमा तिला बोलते, काय गं सायली, तुला ती तन्वी समजत नाही याचा राग येतो आहे ना. तर ती म्हणते, नाही हो, चला आपण लिंबू सरबत पिऊ. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर इकडे अस्मिताच्या केसची तयारी चालू असते. आता कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असतं. जज म्हणतात, अर्जुन सुभेदार तुमची ओपनिंग स्टेटमेंट द्या. अर्जुन त्यांची ओपनिंग स्टेटमेंट देतो आणि त्यानंतर खऱ्या गोष्टीला सुरुवात होते. इकडे सचिन हा साक्षी सुभेदारबरोबर प्रेमसंबंधात आहे हे अर्जुन जजना पटवून देतो. त्यानंतर तो झालेले सर्व प्रसंग त्यांच्यासमोर सांगतो. हे प्रसंग म्हणजेच सायलीने मोबाईलमध्ये शूट केलेले असतात. इकडे अर्जुन हे सगळं मांडत असताना सचिन मात्र खात्रीशीर असतो की निकाल त्याच्या बाजूने लागेल, कारण की त्याच्याकडे जे पुरावे असतात त्याची हालचाल किंवा त्याची काहीच कल्पना अर्जुनला नसते. त्यानंतर अर्जुन प्रताप सुभेदार म्हणजे त्याच्या वडिलांना कस्टडीमध्ये बोलवतो आणि याची खात्री जमा करतो की त्याचं साक्षी शिखरेसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर तो त्याच्या बायकोला म्हणजेच सायली सुभेदारला बोलवतो आणि तिलाही तो काही क्वेश्चन्स करतो की साक्षीचे आणि सचिन दीक्षितचे काय संबंध होते. त्यानंतर हे सायली आणि अर्जुन हे एकमेकासोबत क्लिअर करतात. त्यानंतर इकडे अस्मिता मात्र टेन्शनमध्येच असते. थोडा वेळ गेल्यानंतर अर्जुन अस्मिताला कस्टडीमध्ये बोलवतो आणि बोलतो की अस्मिता, सांग नक्की काय झालं आहे. तर अस्मिता म्हणते की मला याच्यावर आधीपासूनच संशय होता, पण मी माझ्या मनाची समजूत घालून शांत बसत होते. पण एक दिवशी मात्र ही गोष्ट माझ्या समोरच आली आणि मी सचिनला विचारले. सचिनने माझ्याशी प्रेम गोडगोड राहण्याचा हे केला आणि त्यानंतर मात्र सचिनने पुन्हा तीच गोष्ट केली, प्लस माझ्याकडून पैसेही उकळले. सचिन भोळेपणाचा आव आणून कस्टडीमध्ये उभा राहतो आणि सांगतो, जजसाहेब मी काय करू, कसं करू, असा काही तो स्वतःला हे करतो की जसं काही त्याने काही केलंच नाही आहे. आणि तो अस्मितावर गलिच्छ आरोप लावतो की चैतन्य आणि अस्मिताचे अनैतिक संबंध आहेत. हे पाहून मात्र चैतन्यसुद्धा एकदम संभ्रमात पडतो की आता माझं म्हणजे त्याची इमेज आता काय दिसेल सर्वांना. सचिन हे सर्व बोलत असताना अर्जुन मात्र ठामपणे उभा राहतो आणि म्हणतो, हे सर्व खोटं आहे, पण कोर्टात असल्यामुळे अर्जुनला शांत बसावं लागतं. आणि तो एवढे घाणेरडे आरोप करतो की चैतन्य मात्र टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर सचिन काही पुरावे सर्वांसमोर दाखवणे इच्छितो आणि म्हणतो की याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. हे ऐकून तर अर्जुन एकदम शॉकच होतो. त्यानंतर त्या कॅफेमधला तो व्हिडिओ तो त्यांना दाखवतो. ह्या व्हिडिओमध्ये ते दोघंजण नॉर्मल ज्यूस पित असतात आणि त्यानंतर तो असं म्हणतो की ह्यांचं बेड टाईममध्ये सुद्धा खूप घाणेरडे संबंध आहेत. इथे मात्र अर्जुनचे बाबा म्हणजेच प्रताप सुभेदार हे कस्टडीमध्ये येतात आणि त्यांना अर्जुन काही क्वेश्चन्स विचारतो आणि म्हणतो की सांगा की ह्याचे चैतन्याला तुम्ही कसे ओळखता. तर ते सांगतात की चैतन्य लहानपणापासून माझ्याकडेच राहिलेला, म्हणजेच त्याला आम्ही लहानपणापासून आमच्या मुलासारखंच वाढवलं. त्यानंतर सचिन अजून एक पुरावा दाखवतो ज्यामध्ये सायली म्हणते की ह्याला आता सोडायचं नाही, ह्याच्याकडून पोटगी घ्यायची. आणि तो व्हिडिओ त्या पेनाच्या माध्यमाने एकदम सिक्युअर कॅमेराने शूट केलेला असतो. त्यानंतर प्रताप सुभेदार म्हणतात की बाई, याने तर
एकदम कटेकोर प्लॅनिंग करून इथे आला आहे. आणि त्यानंतर तो ह्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या घरचे तिला फूस लावत आहेत की तू हे लग्न मोडून टाक म्हणून. पहिल्यापासूनच त्यांची फूस आहे असं देखील तो म्हणतो. वरती तो म्हणतो की हिने आमच्या घरी यावं, माझ्या आईवडिलांची सेवा करावी, माझ्यासोबत राहावं असं मला खूप वाटतं. पण ही कधी आमच्या घरी यायला तयारच नव्हती, कारण की तिला तिच्या घरच्यांची फूस होती. ते झाल्यानंतर ती देखील अजून एक पुरावा त्यांच्याकडे देतात आणि सांगतात की ही घ्या रिसिप्ट, हिने तर माझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवले आहे. त्यानंतर इकडे उलट तपासणी घेणार का म्हणून अर्जुन सुभेदारला विचारले होते, नाही म्हणतात. पण सचिनचे वकील मात्र म्हणतात मला अस्मिताची उलट तपासणी घ्यायची आहे. त्यात ते तिला क्वेश्चन विचारतात की तू कॅफेत गेली होती का? ती म्हणते हो, पण कारण असं म्हणते, पण तेव्हा तो म्हणतो मी कारण विचारलं नाही आहे. त्यानंतर सचिन मात्र इकडे मस्त हसत असतो, कारण सचिनला असं वाटतं की आता मी केस जिंकलो. जज म्हणतात की दोन्ही साईडनं चुका आहेत, आपण नेक्स्ट हिअरिंगमध्ये बघू. इकडे आता पुढील भागामध्ये प्रिया ही आपली हाताची नस कापून घेते मडक्याच्या साह्याने आणि आता घरी फोन जातो आणि तो फोन कल्पना उचलते. आता कल्पनाला नक्की पोलीस म्हणजे जेलमधून काय फोन आला आहे आणि काय सांगितलं ह्याचं टेन्शन सर्वांनाच येतं. पाहूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.